2015 मध्ये प्रवीण तरडे दिग्दर्शित देऊळ बंद हा चित्रपट प्रदर्शित झाला होता। स्वामी समर्थांची महती आणि चित्रपटातील सुरेल गाणी आजही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात। या चित्रपटाचा सिक्वल म्हणजेच देऊळ बंद 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। 2 महिन्यांपूर्वी या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली होती, त्यामुळे येत्या काही दिवसातच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली जाणार आहे। दरम्यान या चित्रपटात पुन्हा एकदा देऊळ बंद चित्रपटाची टीम पाहायला मिळेल असं बोललं जात आहे, पण यात राघव शास्त्री नसणार हे काश्मीरने एका मुलाखतीत म्हटलं आहे। कारण देऊळ बंद 2 हा चित्रपट शेतकऱ्यांवर आधारित असणार आहे, त्यामुळे यात राघव शास्त्री तुम्हाला दिसणार नाही असे स्पष्टीकरण काश्मीरने दिले होते। पण देऊळ बंद 2 चित्रपटात राघव शास्त्रीची मुलगी सना दिसणार का असाही प्रश्न विचारण्यात येत आहे। याबद्दल लवकरच खुलासा होईल, पण तुर्तास आता ही सना नेमकी काय करते, ती कशी दिसते हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे। सना हे पात्र बालकलाकार आर्या घारे हिने साकारले होते। आर्या घारे ही मूळची पुण्याची आहे। देऊळ बंद या चित्रपटात राघव शास्त्रीला आस्तिक बनवण्यात तिचाही मोठा वाटा होता। देऊळ बंद या चित्रपटानंतर आर्याने ग्रेट माय इंडिया, बंदीशाळा, अबक अशा चित्रपटात काम केले आहे। आर्याने तिचे कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले आहे। केवळ अभिनय क्षेत्रात काम न करता आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून ते समाजकार्य सुद्धा करते। तर मित्रांनो, तुम्हा सर्वांना सना हिला बघून कसं वाटलं कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।